नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पूजा, फाउंडर ऑफ डॉक्टर पूजाज होमिओपॅथी क्लिनिक, कोथरूड, पुणे. तुम्हाला माहिती आहे का की ऑटिझम म्हणजे काय? तुमच्या डॉक्टरने किंवा पीडियाट्रिशियनने जर असं सांगितलं असेल की तुमचं मूल ऑटिस्टिक असण्याची शक्यता आहे, तर याचा अर्थ आहे ते मूल आपल्यातच राहतं, इतर मुलांसोबत खेळत नाही, नवीन लोकांना भेटायला इंटरेस्टेड नसतं, जे स्वतःमध्येच खुश असतं, याला म्हणतात ऑटिझम. ऑटिझमची लक्षणं आहेत पुअर आय कॉन्टॅक्ट, चवड्यावर चालणं, चंचलता किंवा अतिचंचल मूल, उशिरा बोलणं, सतत एकच क्रिया करत राहणं, विनाकारण हसणं किंवा रडणं, बोलावल्यावर लक्ष न देणं, स्वतःच्या नावाला रिस्पॉन्स न करणं, सोशल स्किल्सचा अभाव, शांत राहणं, बोलताना हातांचा वापर न करणं, हातवारे न करणं, बोलताना अडचण येणं, इतर मुलांशी न खेळणं, आपल्यातच राहणं. ऑटिझमची कारणं आहेत लेट प्रेग्नन्सी, स्ट्रेसफुल प्रेग्नन्सी, यंग डेव्हलपिंग इयर्समध्ये स्क्रीन आणि मोबाईल किंवा टीव्ही याचा ओव्हर एक्सपोजर असणं आणि क्वचितच काही वॅक्सिनेशन्स. प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस असेल तर याचा डायरेक्ट परिणाम बघायला मिळतो. माझ्या बाळाला काही व्हायला नको, ॲबनॉर्मलिटीज यायला नकोत, माझं ॲबॉर्शन नाही झालं पाहिजे, माझ्या बाळाची पोटात डेथ नाही झाली पाहिजे, गुगलवर जायचं, सर्च करायचं, एन्झायटी, काही लहान लहान गोष्टी डायग्नोसिस झाल्या, डायबिटीस, हायपरटेन्शन प्रेग्नन्सीमध्ये झालं, मग गुगलवर सगळं सर्च करत बसायचं. हे ॲबनॉर्मल फिअर, एन्झायटी असेल तर याचं डायरेक्ट कोरिलेशन ऑटिझमसोबत असतं. तुम्हाला जर असा स्ट्रेस होता प्रेग्नन्सीमध्ये तर तो एक कॉज असू शकतो ऑटिझमचा.